महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। कळंबोली KLE जवळ अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट, कारवाईकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष। पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर होत आहे शंका उपस्थित। पनवेल तालुक्यातील कळंबोली येथील KLE महाविद्यालयाच्या जवळ कामोठे राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकजवळ बेकायदा फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस यात वाढ होत आहे। तसेच रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। कळंबोली येथे सर्वच विभागात एकही रस्ता चौक असा नाही की तिथे फेरीवाले व्यवसाय करत नाहीत। तरी देखील पालिका या फेरीवाल्यांना अभय का देत आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। कळंबोलीमधील मोठ्या प्रमाणात बेकायदा फेरीवाल्यांनी ठाण मांडलेले पाहावयास मिळते, परंतु पनवेल महानगरपालिकेच्या वार्ड अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे दिसत आहे। ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे। कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे अनधिकृत फेरीवाले रस्त्यांवर देखील आपले बस्तान मांडून आपले अनधिकृत व्यवसाय करत आहेत। पनवेलचे आयुक्त मंगेश चितळे यांना त्यांचे अधिकारी व कर्मचारी अंधारात ठेवत आहेत की ते सुद्धा या संपूर्ण अनधिकृत फेरीवाल्यांना अभय देत आहेत अशी शंका उपस्थित होत आहे। रस्त्यावरचे उघड्यावरचे विविध तळलेले पदार्थ, ज्यूस खाऊन व पिऊन नागरिकांना साथीच्या रोगांना आमंत्रण देण्याचे काम उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेते करत असून फेरीवाल्यांची संख्या सातत्याने वाढत आहे। त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पालिकेची गाडी येणार याची माहिती फेरीवाल्यांना अगोदरच मिळते। त्यामुळे पालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांच्या कारवाईबाबत लक्ष देण्याची आवश्यकता आहे। तसेच रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करण्यात येत असलेल्यांवर आयुक्त मंगेश चितळे कोणती कारवाई करतात यावर नागरिकांचे लक्ष लागले आहे। अन्यथा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर नक्कीच शंका उपस्थित होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी नितेश शेलार सह तृप्ती भोईर, कळंबोली।